जोरदार घोषणाबाजी सध्या सुरू आहे। शेकापचे जयंत पाटील यांचा पराभव झालाय। 11 जागांसाठी 12 जण निवडणुकीत उभे होते। पराभव कोणाचा होणार याकडे सगळ्यांचं लक्ष होतं, कारण महाविकास आघाडी असेल महायुती असेल दोघांकडूनही विजयाचा दावा करण्यात आलेला। दोन वर्षानंतर पुन्हा एकदा विधान परिषद निवडणुकीची पुनरावृत्ती झाली। पुन्हा एकदा महाविकास आघाडीची मतं जिंकलेली आहेत, काय सांगाल? आज महायुती करता अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की आमचे 9 उमेदवार या ठिकाणी निवडून आलेले आहेत। माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या नेतृत्वात आमच्या महायुतीने जेव्हा 9 उमेदवार लढवण्याचा निर्णय घेतला त्यावेळी अनेक लोक वल्गना करत होते आणि आमचे उमेदवार पडतील आणि महाविकास आघाडीचे उमेदवार येतील अशा प्रकारे सांगितलं जात होतं। परंतु आज आपल्याला पाहायला मिळत आहे की आम्हाला आमची मतं तर मिळालीच, पण महाविकास आघाडीची मतं देखील आमच्याकडे आलेली आहेत। त्यामुळे एक चांगला विजय आम्हाला प्राप्त झालेला आहे। निवडून आलेल्या आमच्या 9 सदस्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो। आमच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे या देखील आज या ठिकाणी निवडून आलेले आहेत आणि सगळे निवडून आलेले जर आमचे उमेदवार बघितले तर सर्वसामान्य घरातले, सर्व समाजातले आणि सामान्य माणसांमध्ये काम करणारे अशा प्रकारचे आमचे उमेदवार आहेत। मी सर्व मतदारांचे आभार मानतो की ज्यांनी आमच्या महायुतीवर प्रचंड विश्वास दाखवला आणि आमच्या सगळ्या उमेदवारांना निवडून दिलं।